नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवाळीचे 4 दिवस आता संपलेत. उरले सुरले फटाकेही फुटून गेलेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणातले फटाके मात्र कधीही फुटायचे थांबत नाहीत. विषय कोणताही असो, महाराष्ट्राचं राजकारण त्यात वाजलं नाही असं काही होत नाही. सध्या ज्वलंत असलेला आरक्षणाचा मुद्दा, तो तरी त्याला अपवाद कसा ठरेल? मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं. अवघ्या राज्यभरामध्ये ते आंदोलन वणव्यासारखं पसरलं. जरांगेंच्या आंदोलनाचा लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जबरदस्त फटका बसला. आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याच्या जोरावर मनोज जरांगे एक एक मागणी आपली पूर्ण करून घेत होते. पण विधानसभेच्या निवडणुकांनंतर जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसींचा विरोध वाढायला लागला. 2 सप्टेंबरच्या GR नंतर हा विरोध आता आणखी तीव्र झालाय. इतका तीव्र झालाय की छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभा थेट बीडमध्ये घेतली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांपुरतं हे सगळं मर्यादित असावं अशी या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या दोनही समाजांची भावना होती. पण आरक्षणाचा घाट पार करत असताना दोनही समाजाच्या या नेत्यांना राजकारणाची वाट काही टाळता येत नाहीये. मराठा आरक्षणाच्या संपूर्ण आंदोलनादरम्यान काही राजकीय नेत्यांबद्दल मनोज जरांगेंचे सूर अत्यंत जहाल होते, पण काहींबाबत मवाळ होते. पण आंदोलन जसजसं पुढे जाऊ लागलं तसतसं जरांगेंच्या राजकीय भूमिका चर्चेत यायला लागल्या. आता निवडणुकांच्या दरम्यान ते होणं हे एक वेळ समजण्यासारखं होतं, पण आता मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातल्या वादादरम्यान आरक्षणापेक्षा राजकीय भूमिकाच वरचढ होताना दिसतायत की काय अशी चर्चा होतीये. कारण छगन भुजबळांच्या बीडमधल्या सभेतील भाषणाला उत्तर देताना मनोज जरांगेंच्या राजकीय भूमिका ठळकपणे पुढे यायला लागल्यात अशी ही चर्चा होतीये. देवेंद्र फडणवीसांबद्दल जरांगेंची भाषा 180 अंशामध्ये बदलली आहे. पण भुजबळांच्या भाषणातील मुंडे बंधू भगिनींच्या वारशाच्या मुद्द्यावर सुद्धा जरांगेंनी थेट भूमिका मांडली. मनोज जरांगे राजकीय मुद्द्यांना आरक्षणाच्या लढाईमध्ये आणतायत का? जरांगेंना राजकीय मुद्द्यांवर आणून मूळ मुद्दा बाजूला पडेल का? भुजबळांना उत्तर देण्याच्या नादामध्ये मनोज जरांगे राजकीय पेचात अडकतात का? आणि सोयीनुसार राजकीय भूमिका घेणं हे मनोज जरांगेंना लॉंग टर्म मध्ये फायद्याचं ठरेल की तोट्याचं? हे या सगळ्या संदर्भातले कळीचे मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलूया, पण त्या अगोदर पाहूयात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या सभेनंतर जे काही झालं त्याचा हा रिपोर्ट. ऐन दिवाळीच्या तोंडावर छगन भुजबळांनी बीडमध्ये ओबीसींच्या एल्गार सभेचं आयोजन केलं. मराठ्यांसाठी सरकारनं जो GR काढला त्याला कडाडून विरोध करणं हे या सभेचं उद्दिष्ट होतं. भुजबळांनी या सभेमध्ये आक्रमक भाषण केलं. पण या भाषणात भुजबळांनी केलेलं एक वक्तव्य वादाचं निमित्त ठरलंय. आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरे, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाल. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. छगन भुजबळ यांच्या बीडमधल्या सभेकडे अनेक ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवली. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे भुजबळांच्या सभेकडे फिरकलेच नाही. विजय वडेट्टीवार यांच्यावर भुजबळांनी याच भाषणात मग सडकून टीका केली. भुजबळांची सभा बीडमध्ये असताना सुद्धा पंकजा मुंडे सभेला आल्या नाहीत. पण धनंजय मुंडेंनी मात्र भुजबळांना साथ दिली. त्यामुळेच पंकजा मुंडेंचं नाव न घेता भुजबळांनी धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार संबोधणं हे राजकीय वादाची सुरुवात ठरलं. उद्या जर येवल्यामध्ये जाऊन मी भुजबळाचा वारस हा माणूस आहे असं सांगितलं भुजबळाला चालेल का?
पंकजावर यापूर्वी अशी असंख्य राजकीय संकट आली. त्या संकटाच्या काळात अख्खा समाज पंकजाच्या मागे उभा राहिला हे दिसलेलं आहे. पंकजाच एकमेव असं उदाहरण असेल महाराष्ट्रात तरी की जी लोकसभेला पडल्यानंतर 5 लोकांनी आत्महत्या केल्या. ते सर्वजण पंकजा मुंडेकडे गोपीनाथरावचा वारस म्हणूनच पाहत होते. खरं तर गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला तेव्हा गोपीनाथ मुंडे हयात होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे जेव्हा पहिल्यांदा परळीतून आमदार झाल्या तेव्हाच धनंजय मुंडे नाराज झाले होते. 2013ला धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मग 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे खासदार झाले. पण त्यानंतर पंधरवड्याच्या आतच गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंनी आपली बहीण प्रीतम मुंडे यांना लोकसभेवर पाठवलं आणि त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा मुंडेंनी आपल्याकडेच राखला. मुंडेंच्या वारसदाराचा संघर्ष त्यानंतर तीव्र होत गेला. पण दशकभराच्या आतच अजित पवारांची साथ देत धनंजय मुंडे भाजपसोबत आले आणि यथावकाश मुंडे भावा बहिणींमधला वाद किमान कॅमेरासमोर तरी मिटला. पण भुजबळांनी बीडमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा पेटलाय. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधला आरक्षणाच्या मुद्द्यावरचा संघर्ष तीव्र आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंच्या विरोधात मोहीमच उघडली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला तेव्हा मनोज जरांगेंचं आंदोलन हेच पंकजांच्या पराभवाचं प्रमुख कारण मानलं गेलं. पण बीडमधल्या भुजबळांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगेंनी सुद्धा या राजकीय वादात उडी घेतली. पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडेंची वारसदार म्हणावं. अहो साध काय म्हणायची गरजच काय, तर म्हणायची काय गरज, दुसरा कोण मग, म्हणजे हिनवायचंय ना पुन्हा तसंच म्हणून नाही, म्हणजे कमजोर समजता का तुम्ही. मी सांगितलं होतं मला, ते त्यांचा प्रश्न आहे, ते त्याचं बघते. पण खऱ्या वारसाला तिला जर वाटत असेल की त्योच, कारण त्यो आमच्या जातीचा आहे ना, आमच्या कुटुंबातला, तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या कुटुंबातले ते. मनोज जरांगेंची वेगवेगळ्या नेत्यांबद्दलची वक्तव्य नवी नाहीयेत, पण भुजबळांच्या सभेनंतर जरांगेंची राजकीय भूमिका चर्चेत आली आहे. कारण सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत देवेंद्र फडणवीसांवर यथेच्छ टीका करणारे मनोज जरांगे पाटील आता मात्र फडणवीसांचं कौतुक करताना थकत नाहीयेत. त्यामुळं आरक्षणाच्या लढाईच्या आडून राजकीय स्कोर सेटल केले जात आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर. गणेशजी नमस्कार. नमस्कार. मराठा नेते आबासाहेब पाटील चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आबासाहेब नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे चर्चेमध्ये सहभागी झालेत. नवनाथजी आपलंही स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्ते ताई. राजकीय विश्लेषक किरण तारे आपल्या सोबत आहेत. किरण सर आपलंही स्वागत. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. माइंडकर सर आपलंही स्वागत. नमस्कार. चला माइंडकर सर तुमच्यापासून सुरुवात करूयात. काय वाटते तुम्हाला, हा सगळा जो पट मांडलेला आहे तो पट बघून आरक्षणाच्या लढाईत, बरं ही आरक्षणाची लढाई काय फक्त एका बाजूची नाहीये, मी दोन्ही बाजूची आरक्षणाची लढाई म्हणते, आरक्षणाच्या लढाईचा जो काय पट मांडला गेलाय त्याच्यावरून आता हे राजकीय स्कोर मांडले जातात का? एक वाक्य म्हणजे
अकारण म्हटलं जातं की यात राजकारण आणू नका, आमचे भाजपचे नेते यात फार नेहमी आघाडीवर असतात, यात राजकारण आणू नका, त्यात राजकारण आणू नका. मी या सर्वांचं उत्तर एका वाक्यात, कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता हा कुठलाही निर्णय किंवा कुठलंही विधान जेव्हा करतो, किंवा अगदी एखादा मूल जन्माला आलं बारशाला जाण्यापासून तर एखाद्याच्या मयताला जाण्यापर्यंत सुद्धा हे राजकारणी राजकारणच करत असतात. आणि या परिस्थितीत जेव्हा ओबीसी आणि मराठा हा संघर्ष, ज्याची सुरुवात 1989ला मंडल आयोगापासून सुरू झाली आहे, ते आता लोण महाराष्ट्रापर्यंत येत आहे, तेव्हा त्याच्यात राजकारण आणू नका किंवा येणार नाही असं म्हणणंच योग्य नाही. हे प्रत्येक जण त्यावेळेस तुम्ही काय केलेलं होतं, एक प्रकारे तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म असं म्हणत तुम्ही जो शब्द वापरला, आपापले पॉलिटिकल स्कोअर तर यावेळेस सेटल करत नाही आहेत, तशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर बोलू पुन्हा की पुढच्या ह्याच्यात? हा बोला बोला बोला. हा, तर त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की हा जो वारस, हा जो प्रश्न येतोय, मला पुन्हा जरा भाजपला सांगायचं की ज्यांनी आपलं आयुष्य केवळ वंश परंपरेला विरोध करण्यात केलेला आहे. खरं तर ज्यांनी वंश परंपरेला, ज्यांनी नेहरू गांधींना विरोध केला, त्यांच्याकडे मुंडेंचा वारस मग कसा काय येऊ शकतो? कार्यकर्त्यांना का दिलं उमेदवारी दिली जात नाही, या प्रश्नाचं उत्तर कोणताही भाजप समर्थक किंवा भाजप आमदार देणार नाही. मात्र मनोज जरांगेंच्या तोंडून काय त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं इक्वेशन जुळलेलं असेल देव जाणे, पण त्याच्यामुळे एक प्रकारे पंकजा मुंडे जणू काही वारस आहेत हे सांगायला ते तयार होतात. म्हणजे एक प्रकारे इथे मात्र वंश परंपरा ही भाजपला चालते, तिथे त्यांना धनंजय मुंडे पुतण्या चालत नाही, इतर कार्यकर्त्यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. बर, तुमच्या या दोन्ही मुद्द्यांवर आपण जाऊयात गणेश खणकरांकडे, पण त्या अगोदर किरण तारे सरांची पण प्रतिक्रिया या पहिल्या मुद्द्यावर घेऊयात. किरण तारे सर, आरक्षणाच्या या पटावर राजकीय स्कोअर सेटल व्हायला लागलेत? राजकीय स्कोअर सुरुवातीपासून सेटल होत होती. आरक्षणाची मागणी म्हणजे जयंतराव म्हणतात त्या मागणी, त्या म्हणण्याशी मी 100% सहमत आहे. राजकारणी कुठलंही विधान करतात त्याच्यामध्ये राजकारण नसतं असं होऊच शकत नाही, पण ते राजकारण हे त्यांचा व्यवसाय, ते त्यांनी केलं नाही तर ते त्यांचं काय पोट कसं भरणार, हा साधी गोष्ट आहे ना. आपण जर बातमीदारी केली नाही तर आपलं पोट कसं भरणार? तसं राजकारण्यांचं पोट भरायचं असेल तर त्यांना राजकारण करावं लागतं, ही साधी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कसं आहे ना की सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस टार्गेट होते मराठा आरक्षणाच्या. जेव्हा सगळे मोर्चे निघालेत, अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे सगळा फोकस त्यांच्याकडे होता, पण ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील देवेंद्र फडणवीसच टार्गेट होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा टीका कोणावर व्हायची तर फडणवीसांवर व्हायची. आता फडणवीसांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये, म्हणजे मुंबईला मनोज जरांगे पाटील आल्यानंतर त्यांनी जी काय जादूची कांडी फिरवली आहे, त्यानंतर मात्र टोन बदललेला दिसतोय. त्या कालावधीमध्ये काय घडलं असेल, त्या कालावधी काय राजकारण झालं असेल, हे सगळ्यांना जाणून घेण्याची खरं उत्सुकता आहे. मी पण प्रयत्न करतोय माहिती काढण्याचा, काय झालं नक्की त्या काळामध्ये. अजून ठोस माहिती काही मिळालेली नाही, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अशा वेळेला मनोज जरांगे पाटील असोत किंवा छगन भुजबळ असोत, त्यांनी आपापल्या समाजाची वोट बँक एक प्रकारे कुठल्या तरी पक्षाच्या मागे कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न चालवलेला असं याच्यातलं माझं आकलन आहे. म्हणजे उदाहरणार्थ ओबीसी, आपण म्हणतो की ओबीसी हा सातत्याने आणि कायमस्वरूपी भाजपच्या पाठीशी उभा राहणारा समाज आहे. या ओबीसी समाजाला गोपीनाथ मुंडेंची आठवण करून द्यायची आणि धनंजय मुंडेंकडे बोट दाखवायचं, हे जरा कुठेतरी अतार्किक वाटतं. पण त्याच्यामध्ये छगन भुजबळांची राजकीय अडचण जर आपण समजून घेतली, छगन भुजबळ त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला मोठे करणार ना, ते काही पंकजा मुंडेंचं नाव घेऊ शकत नाही. दोघे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असताना छगन भुजबळांनी जर पंकजांचं नाव घेतलं असतं तर ती आणखी मोठी हेडलाईन झाली असती. त्यामुळे पंकजांचं नाव न घेता धनंजय मुंडेंचं नाव घेणं हे त्यांच्या राजकीय सोयीस्करपणाचा तो भाग आहे. पण ओबीसी समाज हा धनंजय असो किंवा पंकजा असो, या दोघांना आपला नेता मानतो का, हा खरा प्रश्न आहे. भुजबळांना लाख वाटो की त्यांनी धनंजय मुंडेंनी याचे नेतृत्व करावं, मात्र या समाजाला काय वाटतंय ते या दोन्ही मुंडे भगिनींकडे किंवा मुंडे भाऊ बहिणीकडे
आपला नेता म्हणून बघतात का, तर मला असं वाटतं अजिबात बघत नाही. आजच्या घडीला निसंशयपणाने ओबीसीचा सगळ्यात मोठा नेता कोण असेल महाराष्ट्रामध्ये तर ते छगन भुजबळ हेच आहेत. आणि भुजबळ जोवर आक्रमकपणाने बाजू मांडतायत तोवर ओबीसी समाजाला काहीतरी होप्स आहेत. धनंजय मुंडेंच्या भोवती असलेली सगळी कॉन्ट्रोवर्सी, त्यांचं सगळं सापडलेले विवाद, हे सगळं बघता धनंजय मुंडेंकडे जर ओबीसी समाजाचं नेतृत्व गेलंच येणाऱ्या काळामध्ये, तर मात्र ओबीसी समाज हा एकसंघपणाने राहू शकेल का, किंवा त्याच्यामध्ये पण काही वेगळे गट होतील का, याच्याबद्दल मला शंका. पण याची कल्पना काही भुजबळांना नसेल हे वक्तव्य करताना, कारण भुजबळ काही आत्ताचे नेते नाही आहेत, सीझन पॉलिटिशियन आहेत ते. पण भुजबळांचं तेच म्हणालो मी, भुजबळांची अडचण आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाच प्रमोट करू शकतात. त्यांनी चुकून जरी म्हटलं असतं, दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं असतं तर किती मोठी बातमी झाली असती. म्हणजे धनंजय मुंडे सोडून त्यांनी समजा पंकजाचं नाव घेतलं असतं किंवा अन्य कोणाचं नाव घेतलं असतं, बबनराव तायवाडेंचं नाव घेतलं असतं, हंगामा झाला असता महाराष्ट्रामध्ये. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला विसरलेत आणि इतरांचं कौतुक करतायत, ही बातमी आपणच केली असते. त्यामुळे भुजबळांची राजकीय अडचण आहे ती धनंजय मुंडेंचं नाव घेणं. याचा अर्थ ते खरोखरच धनंजय मुंडेंकडे वारस म्हणून बघतात का, याच्याबद्दल मला शंका आहे. बर, गणेश खणकरांकडे जाऊयात, कारण आता बरेचसे मुद्दे त्यांनाच उत्तर द्यावे लागतील. मग एक तर मुद्दा असा आहे गणेश खणकरजी, म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखाच होता, कारण भुजबळ असं त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की हे दिसतंय तितकं सोपं नाहीये, या सगळ्याचा रोख हा देवेंद्र फडणवीसांकडे आहे, अशा आशयाचं वक्तव्य भुजबळांच्या भाषणामध्ये होतं. भुजबळांचं भाषण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की काही देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलू नका, देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकली. 2 सप्टेंबरच्या आधीची मनोज जरांगेंची भाषा आणि त्या 2 सप्टेंबरच्या नंतरची मनोज जरांगेंची भाषा, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. किरण तारे सर पण म्हणतात काय जादूची कांडी अशी फिरवलेली आहे की ओबीसी समाज तर देवेंद्र फडणवीसांकडे आशेनं बघतोच आहे, पण मराठा समाजाची मनं जिंकली तसं वक्तव्य मनोज जरांगेंनी करावं. म्हणजे एका जीआरनी ही जादू झाले की पडद्यामागे आणखीन काही जादू झाले? कविताजी, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर माइंडकरांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनाही शुभेच्छा. असं आहे की भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे ज्यांना समजलंय त्यांना ते व्यवस्थित कळलंही असेल. बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा आता जी काही आमचं संघटना किंवा आमचं नेतृत्व काम करत आहे, एखाद्या छोट्याशा घटनेनंतर कधीही आपली भूमिका आम्ही बदलत नाही. तुम्ही आठवत असेल मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आणि ज्या पद्धतीने ते फडणवीसांबद्दल बोलत होते संबंध नसताना, आणि विशेषतः ज्या वेळेला ते विरोधी पक्ष नेते होते, त्यानंतर ते सत्तेवरती आले, ते उपमुख्यमंत्री होते, नंतर मुख्यमंत्री झाले, यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची भाषा सलग वापरली जात होती हे आपण सर्वांनी पाहिलंय. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला की काय जादूची कांडी फिरली असेल, तर मला वाटत नाही यात काही जादूची कांडी फिरवण्याची गरज आहे. कारण फडणवीसजी दूरदृष्टीपणाने निर्णय घेत असतात. आम्ही जो निर्णय घेतलाय त्यामध्ये कुणावरतीही अन्याय होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली, की कुणाचं काढून कुणाला द्यावं या बाबतीत आमची काहीच भूमिका नव्हती किंवा असं आम्ही कधी म्हटलेलं देखील नाही. कारण मी त्यावेळेला किंवा कविताजी आपणही पाहिलं असेल की सर्व नेते, त्यात वडट्टीवारांपासून असू देत किंवा अंबादास दानवे असू देत, तुमच्याच मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला होता की आपण आझाद मैदानावरती आलाय, त्याला पाठिंबा देतायत, मग तुमची भूमिका ही आहे का की यांच्या ताटातनं काढून याला द्यायचं का? तर एकाही नेत्यानं त्यावेळेला उत्तर दिलं नाही, सगळ्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. स्वाभाविक आहे, मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीनं त्यांना वाटतं आंदोलन चालवलं, स्पष्टपणे आम्ही कुठलीही जादूची काडी फिरवलेली नाही. वेळ आणि संयम आणि राजकारणातली परिपक्वता हेच याचं योग्य उत्तर असतं आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलंय असं मला स्पष्टपणे वाटतं. बरं, आणि मग आता दुसऱ्या मुद्द्यावरचं, वंश परंपरेवरचं, म्हणजे जे वारशाच्या राजकारणावरून किंवा वारसा कुणाचा मुंडे कुटुंबियांचा याच्यावरून जे काय सुरू झालेलं आहे त्याच्याबद्दल? नाही, स्वाभाविक आहे. म्हणजे आता मला खरंच माइंडकरांना मी शुभेच्छा यासाठी दिल्या की त्यांनी सगळ्यांना सोडून थेट डायरेक्ट म्हणजे पहिल्याच ओव्हर पासून त्यांनी बाउन्सर टाकायला पहिल्या बॉल पासून. हा, म्हणजे मी पहिला ओव्हर म्हणालो की, आणि मला आश्चर्य याचं वाटलं नाही, कारण स्वाभाविक आहे भारतीय जनता पक्षाबद्दल त्यांना जे प्रेम आहे त्यामुळे ह्यात मला काय आश्चर्य वाटलं नाही. पण मी एक बाबी स्पष्ट करू इच्छितो शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी,
वाजपेयींनी सांगितलेलं अभंग आहे, लक्षात ठेवा. बोला. आणि आम्ही ते खुलेपणानं स्वीकारलंय डॉक्टर साहेब. आणि कविताजी, यामध्ये एक गोष्ट मला जेवढा राजकारणाचा अभ्यास आहे मी त्यावरनं तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. ह्यात मी काही भारतीय जनता पक्षाचा विषय निघाला म्हणून त्यात बाळासाहेब थोरात असतील किंवा आजचे जयंतराव पाटील असतील किंवा काँग्रेसमधली अशी अनेक घराणी असतील, यामध्ये कुठेही वंशम परंपरेचा विषय आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. पण मी एक यातलं सांगेन की भारतीय जनता पार्टीवरती ज्या वेळेला आपण हा आरोप करत आहात, तर हे मी तुम्हाला नक्की सांगतो की एखाद्या नेत्याने ठरवावं आणि जनतेनं स्वीकारावं, तर जनता काही निर्णय घेत असताना काही विचार करत नसेल का? तर विचार नक्की करत असेल. ज्या वेळेला जनतेला वाटतं की हा निर्णय चुकतोय, हा विषय चालवत असताना त्या नेत्याच्या परंपरेनुसार हे काम होत नाही किंवा तात्कालिक काही परिस्थिती होते, तेव्हा जनता निर्णय करतच असते ना. त्यामुळे तुम्ही थेट जेव्हा आमच्यावरती आरोप करताय, तर मी एक बाब तुम्हाला स्पष्ट सांगेन की भारतीय जनता पार्टीमध्ये जी वंश परंपरा तुम्ही म्हणताय डॉक्टर माइंडकर, त्याला स्थान नाही. तुम्ही मान्य करा अथवा नका करू. अन्यथा या ठिकाणी अनेक नेत्यांची कुटुंब जर का इथे आली असती, तर जेवढे नेते आमचे ओबीसी समाजातून आलेत, आज त्या सगळ्यांची मुलं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असती किंवा केंद्रामध्ये कुठे ना कुठे आज मंत्रिमंडळात असती. जेवढे आमचे नेते आले, कुणाचं आलो, तर हेही समजा काही ठराविक ठिकाणी ते जनतेनं स्वीकारल्यानंतर आणि त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय, हे तुम्ही लक्षात घ्या. बरं, मला वाटतं या विषयावर एक वेगळी डिबेट होऊ शकते आणि त्याच्यासाठी आज तो मुख्य मुद्दा नाहीये, त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही. तर मला कल्पना आहे की याच्यावरची डिबेट न संपणारी असेल. बरं रुपालीताई, आता मला एक सांगा की छगन भुजबळांनी जेव्हापासून ओबीसी आरक्षणावरून त्यांची लढाई तीव्र केली आणि विशेषतः 2 सप्टेंबरच्या GRला जेव्हापासून त्यांनी विरोध करायला सुरुवात केली, त्यावेळेसपासून छगन भुजबळांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असताना अशी भूमिका घेऊ शकतात का, सरकारनंच काढलेल्या GRला विरोध करू शकतात का वगैरे. म्हणजे चर्चा अशाही झाल्या की या त्यांच्या सगळ्या भूमिकेवर अजित पवार हे काहीसे नाराज होते. त्यानंतर बीडमध्ये त्यांची सभा झाली, पण त्या सभेमधले जर सगळे मुद्दे बघितले तर एक तर गोपीनाथ मुंडे यांचा वारस म्हणून धनंजय मुंडेंचं नाव घेणं, त्या व्यासपीठावर पंकजा मुंडे नसणं पण पंकजा मुंडेंचं नाव न घेणं, विजय वडेट्टीवार यांना हे तिथे नसताना मात्र त्यांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका करणं, हे सगळं जे छगन भुजबळ यांनी बीडमधल्या त्या सभेमध्ये केलं, तुमच्या पक्षाची याच्यामुळे काही अडचण होतीये का की छगन भुजबळ जे काही म्हणाले किंवा त्यांनी ज्या काही सगळ्या भूमिका मांडल्या त्याला पक्षाचा पाठिंबा आहे? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय निघाला तेव्हापासून मराठा आरक्षणाचा विरोध कुणी केला नाही, परंतु ओबीसीला धक्का न लागता जो काही कायदेशीर GR काढायचा होता तो काढावा, परंतु ओबीसीला धक्का देऊ नये ही पहिली भूमिका ओबीसीच्या नेत्यांची पहिल्यापासून होती. त्यावेळी छगन भुजबळ साहेब मंत्री होते, मग समोरनं सांगण्यात आलं की मंत्री कसे काय बोलू शकतील, म्हणजे त्या राजकीय व्यूहरचनेमध्ये त्यांचं ते म्हणणं मांडत गेले. परंतु ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांनी यांची वेळोवेळी भूमिका मांडली. सरकारमध्ये जरी मी असलो तरी मी माझ्या समाजासाठी पहिला आहे म्हणून त्यांनी राजीनामा पण मधल्या काळामध्ये ते मंत्रिपदावर नव्हते. मग त्यानंतर सुद्धा त्यांना हिणवण्यात आलं, डबल ढोलकी बोलण्यात आलं की बघा आता ते मंत्रिपदावर नाहीयेत. हा सगळा आरक्षणाचा मुद्दा जर आपण सोडला, बाजूला ठेवला, आरक्षणाचा मुद्दा हा कायदेशीर पद्धतीनेच मार्गी लागणार. कुणी मागितलं म्हणून कोणाला मिळणार नाही आणि कोणी नाकारलं म्हणून नाकारलंही जाणार नाही. त्याच्यामुळे छगन भुजबळ साहेबांनी त्याची क्लिअरिटी पहिल्यापासून ठेवलेली होती. परंतु त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी वाट उचलली, जीभ लावली टाळण्यासारख्या प्रत्येक नेत्यावर बेछूट आरोप सुरू केले. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट करण्यात आलं. आता तो कालावधी गेल्यानंतर ज्या वेळेला मुंबईमध्ये मोर्चा झाला, त्यांची जी आंदोलनाची पद्धत होती त्या पद्धतीला सरकार म्हणून महायुतीने खूप चांगल्या पद्धतीने, संवेदनशील पद्धतीने ते प्रकरण हाताळलं. आता जो हैदराबाद गॅजेटचा विषय निघाला तो कायदेशीर का बेकायदेशीर लक्षात घ्या, सरकारने सांगितलं की कुणाच्याही ताटातलं कुणाच्याही ताटात दिलं जाणार नाही, म्हणून तोपर्यंत सर्व ओबीसी
हे आपले की बाबा आपल्या आरक्षणाला धक्का न लागता जर कोणाला काही मिळत असेल तर त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत नव्हतं. परंतु त्या जे काही हैदराबादच्या च्या अनुषंगाने नोटिफिकेशन काढलं ते कुठं धक्का पोचतंय नाही पोचत त्याच्यावर कायदेशीर बाबी तपासून छगन भुजबळ साहेबांनी त्याच्यावर भूमिका घेतली आणि स्वाभाविकच आहे त्यांना भूमिका घ्यावीच लागेल कारण का ते ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत. आता त्या काळामध्ये ओबीसीचे नेते म्हणून ओळखणारे जे धनु मुंडे भाऊ जे आहेत त्यांच्या ज्या काही बाकीच्या गोष्टींमुळे त्यांच्या मधल्या काळामध्ये वक्तव्य त्या ओबीसी समाजासाठी आलं नसेल आपण असं समजू. याचा अर्थ ते ओबीसीचे नेते नाहीत हा होत नाही. धनंजय मुंडे यांना मानणारा एक वर्ग आहे, पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग आहे आणि ओबीसीचे ते नेते आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांचा संपत्तीचा वारसा ते ठरवतील पण राजकीय वारसा त्यांच्या मुलगी असो किंवा पुतणी असो कामातून त्यांच्या त्या कर्तृत्वातनं त्यांनी ओबीसीवर दाखवलेलं आहे. आता आपण दोन मुंड्यांच्या वारसामध्ये बळाचकर तो विषय काढून हा डायव्हर्ट करण्यासारखा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांची मुलगी भाजपमध्ये आहे आणि पुतण्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. ते त्यांच्या पार्टीमध्ये त्यांच्या वडिलांचा त्यांच्या काकांचा जो काही वारसा आहे तो लोकांनी त्यांना स्वीकारलेला आहे. तेव्हा तो त्यांच्या बाबतीतलं कर्तृत्व पण असं आहे की हे आता जेव्हा छगन भुजबळ जेव्हा असं वक्तव्य करतात तेव्हा मी पुन्हा एकदा सांगितलं की छगन भुजबळ यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आत्ताचे जे सगळे राजकारणी आहेत त्यांच्यापेक्षा कदाचित खूप जास्त अनुभव असलेले नेते आहेत. ते कोणतेही वाक्य असंच बोलणार नाही, तेही अशा एखाद्या सभेमध्ये जी सभा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. म्हणजे पंकजा मुंडे सध्या पण तुमच्या सोबत आहेत आणि धनंजय मुंडे तर तुमच्या पक्षामध्येच आहेत. अशा वेळेला जर छगन भुजबळ हे वक्तव्य करणार असतील तर त्याच्याकडे इतक्या जनरलाइज पद्धतीनं कसं काय बघता येईल? एक लक्षात घ्या त्या सभेला पंकजाताई आल्या नव्हत्या. महायुतीमध्ये पंकजाताई आमच्या आहेत आणि दोन्ही भाऊ तर आमच्या पक्षातले आहेत. पंकजाताई तिथं नसल्यामुळे जे ओबीसी नेते आले त्याच्यामध्ये त्यांनी वडेट्टीवारांचा व्हिडिओ का दाखवला? वडेट्टीवार सुद्धा ओबीसी नेते आहेत आणि म्हणतात स्वतःला तर त्यांच्या आधीच्या ज्या काही मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका आहेत त्यांनी फक्त लावण्याचा व्हिडिओ केला. मग त्या ओबीसीच्या त्या सभेला वडेट्टीवार सुद्धा नव्हते. मग जे त्या ओबीसी समाजासाठी त्यांच्या हक्क न्यायासाठी त्यांच्या ताटातलं हिरवून घेऊ नये म्हणून जे नेते आले होते त्याच्यातील धनु भाऊ मुंडे होते आणि त्यांचे ते काकाच असल्यामुळे त्यांनी ते वाक्य तिथं जे उपस्थित होते नाही रुपालीताई, मग असं आहे का की वडेट्टीवारांना ज्या पद्धतीनं उत्तर भुजबळांनी दिलं त्या पद्धतीचं उत्तर ते पंकजा मुंडेंना अर्थात मगाशी किरण तारेंनी जसं सांगितलं राजकीय अपरिहार्यतेमुळे देऊ शकत नव्हते म्हणून हे या पद्धतीनं दिलंय का? एक लक्षात घ्या त्यांनी सांगितलं ना की ओबीसीच्या मेळाव्याला कोणाला निमंत्रणाची कुणी वाट बघायची गरज नव्हती. त्यांनी तिथे स्वतःहून यायला पाहिजे होतं. आणि पंकजा मुंडे ताईंनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीच्या ताटातलं घ्या आणि त्यांना द्या असं म्हणलेलंच नाहीये. तसे वडेट्टीवार बोललेत ना जरांगेंना, त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल आहे त्याच्या अनुषंगाने ते बोललेले आहेत. त्याच्यामुळे विनाकारण छगन भुजबळ साहेब पंकजा ताईंना का बोलतील? फक्त त्या तिथं नाही आल्या तर त्यांचं नाव त्यांनी नाही घेतलं. याचा अर्थ ते काय ओबीसी नेते नाहीयेत असाही होत नाही. बरं ठीक आहे. आबासाहेब पाटील, आता तुमच्याकडे महत्वाचा प्रश्न. मनोज जरांगे पाटील यांना राजकीय भूमिका सुरुवातीला त्यांच्या काही चर्चेमध्ये नव्हत्या पण दोन गोष्टींमुळे त्या प्रामुख्याने चर्चेमध्ये आल्या. त्यातली एक अर्थातच आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची त्यांची भूमिका. त्या मुद्द्याकडे येऊ आपण, पण त्याच्या अगोदर मला एक सांगा की प्रत्येक वेळेला एखाद्या राजकीय मुद्द्यावर जर विचारलं गेलं तर राजकीय भाष्य करणं हे मनोज जरांगेंनी टाळायला हवं की जे आता ते करतायत ते तसंच करायला हवं? म्हणजे खरंच या मुंडेंच्या वारशाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी बोलायला हवं होतं का? अडचण नाही का होत तुम्हाला नेत्यांची यामुळं? आमची अडचण व्हायचं काही कारण नाही. आता तुम्ही जो मुद्दा आणलेला आहे चॅनेलवरती की आरक्षणामध्ये राजकारण येतंय का, ह्याचं थोडंसं आपल्याला पाठीमागे जावं लागेल. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की ओबीसी हा एक प्रवर्ग आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही जातीला त्याच्यामध्ये जाता येतं, बाहेर येता येतं आणि कुणालाही आरक्षण मागता येतं. आरक्षण हा संविधानानं दिलेला अधिकार आहे. आज मराठ्यांना अधिकार आहे, ब्राह्मणांना अधिकार आहे,
आणि राज्यातल्या इतर ज्यांना आरक्षण मिळतं प्रत्येक जातीला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. परंतु आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज आपण खूप चांगली चर्चा आणलेली आहे की खरं तर आपल्या चॅनलच्या मधून अनेक मुद्दे हे समाजापर्यंत गेलेले आहेत. त्याचा आजचा महत्वाचा मुद्दा आहे की आज आरक्षणामध्ये आरक्षण हेच राजकारण ते कशामुळे आलं, कुणी आणलं, ह्याचं गेल्या जवळपास 40 वर्षापूर्वीपासून मराठा आरक्षणाची मागणी झाली. त्याच्यानंतर ह्या मागणीला विरोध करून काही नेते पुढे आले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंडे आले, त्याच्यानंतर छगन भुजबळ आले आणि ह्याचा पुरेपूर फायदा ह्या दोन नेत्यांनी पूर्वीपासून घेतला. त्याच्यामध्ये आरक्षण मागणी मराठ्यांची काय होती की आम्हाला आरक्षण द्या, ते सरकारचा अधिकार आहे आणि सरकारने एक मिनिट एकदा क्लिअर करा आबासाहेब मला की तुम्हाला असं म्हणायचं आहे की छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे किंवा धनंजय मुंडे यांचं राजकारण हे मराठा आरक्षणाला विरोध करून पुढे आले असं म्हणायचंय? नक्कीच चालेल. हो 100% म्हणायचंय. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. अनेक आपल्या चॅनेलवरती विषय क्लिअर केलेले आहेत मी. त्याच्यामध्ये मुळात विषय असा आहे की आरक्षणाच्या धोरणांचा वापर करून जातीमध्ये म्हणजे असं आहे की तुम्ही जर हे वक्तव्य करत असाल तर तुम्ही त्या दोन्ही नेत्यांना किती मोठं करताय ते बघा. म्हणजे राज्यामध्ये मराठा नेत्यांचं प्राबल्य असताना दोन नॉन मराठा ओबीसी नेते हे मराठा आरक्षणाला विरोध करत इतके मोठे होतात, उपमुख्यमंत्री पदापर्यंत जातात. त्याच्यात मी सांगतो ना तुम्हाला की आज परिस्थिती अशी आहे कारण असं आहे की त्यांचं बाकीचं राजकीय कर्तृत्व त्यामुळे टाळलं जाते ना. जर असं आपण या विधानाला जर तुमच्या सहमती दर्शवली तर त्यांचं बाकीचं राजकीय कर्तृत्व टाळलं जाईल. 2 मिनिटं मला पूर्ण माझं वाक्य तर करू दे ना. मला तुम्ही पूर्ण बोलू देत नाही, तुम्ही मध्येच कट करताय. मला पुढे काय म्हणायचं आहे ते तर समजून घ्या ना की आज आरक्षणाच्या धोरणांचा वापर करून ह्या समाजामध्ये जातीमध्ये संघर्ष पेटवायचा आणि त्याच्या माध्यमातून एक दबाव तंत्र तयार करायचं. आज तुम्ही बघितलं असेल की आज मराठा आरक्षण हा विषय वेगळा आहे की त्याच्यामध्ये भुजबळ कोण आहेत, मंत्रिमंडळात सामील आहेत. पाठीमागच्या वेळेला ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला जो पक्ष सत्तेत असेल त्यावेळेला आम्ही म्हणायचं आम्ही तुमच्या सोबत आहे. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ओबीसी समाज होता म्हणायचं. पुन्हा भाजप सत्तेवर आल्यावर म्हणायचं आम्ही भाजप सोबत आहे. की ह्याचा वापर कुठे होतो तुम्ही बघा. मराठ्यांनी वापर नाही केला. मला फक्त पूर्ण करू दे. 1 मिनिटात संपवतो मी विषय. आज कशामुळे परिस्थिती निर्माण झालेली राज्यामध्ये. मनोज जरांगे आता 2 वर्षापूर्वी आले, पण ह्याच्या पूर्वीपासून आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून या लढ्यामध्ये आहे की आज तुम्ही परवा बीडचं भाषण बघितलं की त्याच्यामध्ये छत्रपतींच्या मावळ्यांच्या जाती काढल्या, संतांच्या जाती काढल्या, त्याचप्रमाणे नेत्यांच्या जाती काढल्या. ह्या सगळ्या विषयातून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे. पण तुम्हाला आरक्षणावरती बोलायचं, आरक्षणावरती बोला ना की जिथं चूक असेल, ज्या आरक्षणाच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळं ओबीसी समाजातल्या काही आरक्षणाला टक्क्याला धक्का लागत असेल तर त्याच्यावरती तुम्ही भांडलं पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही ते बोलत नाही. दुसरी गोष्ट तुमच्या वारसाची भांडणं लागलेली आहेत की मी वारस की तू वारस आणि मग त्यांचा वारसदार कोण, ओबीसी म्हणून. असा तो संदर्भ चालू आहे आता की हे आरक्षणाची लढाई नाही, हे संपूर्ण राज्यातल्या ओबीसी समाजाला समजून घ्यावं. आपल्या चॅनेलला मी खरं तर सॅल्यूट आणि धन्यवाद करतो की आपण खूप चांगली चर्चा या ठिकाणी. पण तुम्ही असं आहे की मी तुम्हाला प्रश्न कुठल्या बाजूने विचारते, तुम्ही उत्तर कुठला. छगन भुजबळ हे तर राजकीय नेतेच आहेत, त्यांनी राजकारण करणं हे सहज समजलं जाऊ शकतं. मनोज जरांगे हे तर राजकीय नेते नाहीयेत ना. मला देखील बोलायचंय. हा येते आधी वाघमारे सरांना देऊया संधी, कारण त्यांना एकदाही नाही दिली. मग मी तुमच्या दोघांकडे आबासाहेब असं आहे की मनोज जरांगे तर तुम्ही मूळ मुद्दा टाळलेला आहे ना की मनोज जरांगे हे तर राजकीय नेते नाही आहेत, पण त्यांच्या भूमिकांबद्दल पण तर बोललं पाहिजे. आपण भुजबळांच्या भूमिकांबद्दल बोललो. येते तुमच्याकडे परत. वाघमारेजी आता तुम्ही सांगा काय भूमिका आहे तुमची. खरं तर याच्यामध्ये वारसाचा काही विषय नाही. धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई असतील, ते दोघंही मुंडे साहेबांचेच आहेत. मुंडे साहेबांचे पुतण्या असेल, मुलगी असेल. आमच्या सगळ्या ओबीसीचा सुद्धा हेतू किंवा या दोघांनी खांद्याला खांदा लावून ओबीसी साठी काम करावं, मुंडे साहेबांचा वारसा मोठा करावा. फक्त आता जरांगेला त्याच्यामध्ये कुठंतरी भुजबळ साहेब त्या सभेमधून बोलून गेले आणि जरांगेला आयुक्त कोलीत भेटलं, परंतु जरांगेला याच्यात नाक खुपसायची गरज नाही ना. जरांगेने आता आबासाहेब पाटील काय म्हटले की तिथं राजकारण आणायचं नाही, तिथं आरक्षणाचा विषय बोलायचा. मग जरांगे आरक्षणाची मागणी करत असताना जरांगेंनी भुजबळ साहेब त्या सभेमध्ये बोललेला असताना जरांगे याच्यामध्ये
बोलण्याचा कोणी अधिकार दिला? आणि हा विषय राहिला ओबीसीला कुणाला वारस ठरवायचे, त्यामध्ये ओबीसी समाज ठरेल, विशेषतः वंजारी समाज हा एक प्रवर्ग आहे. आणि भुजबळ साहेब भुजबळ साहेब हे मुंडे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. मुंडे साहेब आणि भुजबळ साहेबांची मैत्री काय होती पूर्ण राज्याला माहितीये, देशाला माहितीये. त्यामुळे ते ज्येष्ठ म्हणून ते बोलले असतील, परंतु विशेषतः भुजबळ साहेबांचा असा विषय नव्हता किंवा पंकजा मुंडे वारस नाही तर धनंजय मुंडे वारस आहे, असा विषय कुठेही नव्हता. दोघंही वारस आहेत. भुजबळ साहेब फक्त तिथं आल्याच्या नंतर भुजबळ साहेबांनी सांगितलं किंवा धनंजय मुंडे साहेब म्हटले होते की मला सध्या काम नाही, पण भुजबळ साहेबांनी म्हटलं की आज ओबीसीचा प्रश्न ऐरणीवर असताना, ओबीसी समाज अडचणीत असताना मग तुम्ही हे सध्या काम म्हणून हे काम करा, मुंडे साहेबांचे वारस म्हणून काम करा. यामध्ये काही फरक पडत नाही. काय याच्यामध्ये भुजबळ साहेब असं बोलले म्हणून याच्यामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण होण्यासारखं कुठलंही काही नाही. आणि त्यावर आदरणीय पंकजाताईंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. पंकजाताईला त्यामध्ये काही वाईट वाटलेलं नाही. पंकजाताईला त्यामध्ये पंकजाताईचं काही दुमत नाही. त्यामुळं खरं तर आपण याच्यामध्ये चर्चा, या वारसाच्या वादावर चर्चा करणं म्हणजे चुकीचे आहे. आपण दुसऱ्या विषयावर चर्चा करणं गरजेचे. आणि राहिला विषय आरक्षणाचा, तर मुख्यमंत्री महोदयाचा विषय जर असेल, जरांगे आता का शांत आहेत, तर जरांगीच्या पोटात, जरांगीच्या ताटात सगळं मिळालं. आता राज्यामध्ये ओबीसीच्या जागेवर आता काही ठिकाणी पोलीस भरती झाली, तर मराठ्यांचे अनेक पोलीस पाटील ओबीसीच्या जागेवर लागले. त्यामुळे मराठ्यांना या मागच्या GR मुळे मिळाले. त्यामुळे जरांगे आता शांत झाले असतील. नाहीतर जरांगे आजपर्यंत मुख्यमंत्र्यावर आग पाकड करणारे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपटो घेणारे जरांगे आज शांत आहेत. फक्त त्यांना मिळायला लागले आणि ओबीसीचं चाललंय म्हणून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात असं येणाऱ्या काळात समजा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आता बोलायला लागले, वडेट्टीवार असतील, ते आमचे मागचे उणे जुने जाऊ द्या, कोण कुठं काय गेलं असेल काय असेल, परंतु आम्ही सर्व आता एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र येऊन हा लढा लढणार आहोत. कारण की आमचं ओबीसीचं आरक्षण जात आहे. आता आम्हाला सांगितलं जातं की ओबीसीला धक्का लागत नाही. मग ओबीसीला जर धक्का लागत नसेल तर मग मराठ्यांना आरक्षण कसं काय मिळतंय? मला वाटतं रुपालीताईंची भूमिका, रुपालीताईंची सोय करून टाकली. सगळे उत्तर नवनाथ वाघमारेंनी दिली, देऊन टाकलेत. काय रुपालीताई? राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री बोलू देत, ताईंना बोलू देत. येते वाघमारेजी, येते परत तुमच्याकडे. रुपालीताईंना बोलू देत. ओबीसीची राजकीय हत्या करतात. ठीक आहे, येते तुमच्याकडे. ताई बोला. रुपालीताई, आवाज पोहोचतोय माझा? बोला बोला. हा, मी असं म्हंटल की वाघमारेंच्या उत्तरानं तुमची बरीच सोय झाली. तुमची अर्धी उत्तर बहुतेक त्यांनीच देऊन टाकली आहेत. नाही, वाघमारे भाऊनी ही सत्यता मांडली. मग असे आमचे आबा पाटील बंधू म्हणले की आम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय, लोकशाहीने स्वातंत्र्याचा किंवा मागणीचा अधिकार दिलाय. ती मागणी संविधानाने योग्य आहे की नाही हे त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी ठरवायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलाय त्याचा गैरवापर करण्याचा अधिकार दिलेला नाहीये. आणि तो गैर आहे का नाही हेही संविधानानेच घडणार आहे. त्याच्यामुळे आमचे जे पाटील बंधू आहेत त्यांनी थोडं चुकीच्या बाबतीत हे केलेले. आणि मुळामध्ये जरांगे पाटलांनी कोण कुणाचा वारसा आहे हे सांगायची गरज नाही ना. तुमच्याकडे कोणाचा वारसा आहे, तो कोणत्या विचाराचा आहे तो तुम्ही सांगा. गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा हे पंकजाताई सुद्धा आहेत आणि धनंजय मुंडे साहेब भाऊ सुद्धा आहेत. ओबीसीने स्वीकारले हो त्यांना. त्यामुळे कुणी कुणाचा वारसा सांगण्याची गरज नाही आणि ते सांगू नये. हे वाघमारे भाऊंनी जे बोललेले आहेत हे बघा, तेही एक ओबीसी बंधू आहेत आणि त्यांनी संविधानाला पकडूनच त्या लोकशाहीच्या किंवा कायद्याच्या ह्याच्यात बसणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या. ठीक आहे. हा, चला गणेशजी. नाही, मला आजच्या या चर्चेच्या अनुषंगाने एक वेगळाच विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. हे आज असं म्हणाले की गेली अनेक वर्ष हे काम करतायत. कविताजी, आज हा काही विषय नाहीये, पण मी एवढंच सांगेन की त्यांनी थेट छगन भुजबळ आणि गोपीनाथजी मुंडे या दोघांच्या विषयी जो काही म्हणजे प्रश्न उपस्थित केलाय, म्हणजे मला याचं आश्चर्य वाटतं की मुळातच ज्या वेळेला हा विषय अण्णासाहेब पाटलांच्या नंतर जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कुणी नेला असेल तर तो शालिनीताई पाटलांनी नेला. आणि नीट आठवा, 2004-99 साली महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं. ते 2014 पर्यंत 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि शालिनीताई पाटलांना अक्षरशः मोबाईलवरती मराठ्यांच्या मेळाव्याला संबोधित करावं लागलं. या विषयाच्या बाबतीत त्यावेळेला गोपीनाथजी मुंडे असोत किंवा छगन भुजबळ असोत
या दोघांनीही या संदर्भात काही बोलल्याचं मला आठवत नाही. माझ्या विषयाचा अभ्यास आहे, मी मराठा समाजाच्या वतीनं अनेक वेळेला विषयावर बोललेलो आहे. चुकीच्या पद्धतीनं तुम्ही आज हा विषय उपस्थित करून या दोन नेत्यांची मतांतरं असतील, आताची भूमिका असेल, पण तुम्ही या दोघांच्या कर्तृत्वाला ज्या पद्धतीनं लगाम घालण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत चुकीचं आहे. गोपीनाथ मुंडे ऐकून घ्या, आम्ही कुठल्या समाजाला विरोध केला? मराठा समाजाला कुठल्या जाती धर्माला विरोध केलाय का? कुठल्या नेत्याला विरोध केलाय का? नीट ऐकून घ्या ना. मी काय अण्णासाहेब, मी तुम्हाला संधी देते ना. अण्णासाहेब ऐका ना, मी देते तुम्हाला संधी. अण्णासाहेब, आता तुम्ही मांडलेला मुद्दा आहे त्याच्यावर ते उत्तर देणार त्यांना. हो देते, तुम्हाला पण संधी देते. तो विषय मांडतात आणि हे बरोबर नाहीये, तुम्ही चुकीचं बोलत येणार ना मी तुमच्याकडे. तुम्ही ते खोडून काढा की, तुम्हाला देते ना मी वेळ. हा बोला. गोपीनाथजी मुंडे पहिल्यांदा 80 साली आमदार झाले, 85 ला पराभूत झाले, 90 साली परत आमदार झाले. मला एक सांगा, या मधल्या काळामध्ये जेव्हा मराठा अमराठा हा विषय काय होता का? आपल्या कर्तृत्वावर आमदार झाले. 85 ला महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष झाले. वयाच्या 35व्या 36व्या वर्षी तुम्ही त्यांच्या म्हणजे कार्याला तुम्ही असं लगाम घालताय. चर्चा वेगळी आहे. आपण काय म्हणूनच गणेशजी मगाशीच ते क्लिअर केलं मी, कारण तसा काही संदेश जायला नको किंवा तसा काही गैरसमज नको म्हणून मगाशीच मी त्यांना ते विचारून ते क्लिअर करून घेतलं. येते अण्णासाहेब तुमच्याकडे. आपण माइंडकरांची एक प्रतिक्रिया, ते मगापासून मला इशारा करतात, त्यांना बोलायचं. माइंडकर सर. आतापर्यंत मराठा 2 भागात करावा आणि त्यातले 2 भाग असे की पहिली गोष्ट हे 38% ओबीसी म्हणजे त्यांना 19% आरक्षण आणि 32% मराठा त्यांना 16% आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने अमान्य केलेलं आहे. जेव्हा आपण हे याचं त्याच्यात घाला, त्याचं याच्यात घाला, हे जेव्हा आपण इथे बोलतो तेव्हा त्याचे अधिकार एकतर सुप्रीम कोर्टात किंवा लोकसभेत किंवा विधानसभेत आहेत. हे पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्याकरता इथे आपण अगदी म्हणजे 80तल्या भुजबळ जे 85 ला आमदार झाले आणि बरोबर आहे गोपीनाथ मुंडे 80 ला आमदार झाले, त्यांच्यापासून सर्वांना आपण एक जात जो दोष देऊन मोकळे झालेलो आहोत, तेव्हा ते विषय होते का इथपासून जर एकदा स्टडी करा तर ते जरा योग्य नाही असं मला वाटतं. हे कारण मुद्दा वेगळा आहे, मुद्दा अगदी सरळसोट आहे की इतर या मुद्द्याला मी फारसं महत्व देत नाही. राहिला प्रश्न वारसाचा. बाळासाहेब ठाकरेंचे वारस कोण हाही विषय एकेकाळी चर्चेला गेलेला आहे. अनेक वेळेला आजही चर्चेला जातो. काका पुतणे हे नातं अगदी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बाबतीतही हा होतो. आता याच्यातलं मी एक सरळ उत्तर देतो की आपण एक मान्य करूया की जो कोणी पॅट्रियार्क असतो आणि गणेश खणकर हे खरं आहे, ऍप्लिकेबल आहे तुम्हाला सुद्धा. तुम्ही वंश परंपरा पाळत नाही असं कधीही म्हणू नका. राजनाथ सिंगांचा मुलगा सुद्धा तुम्हाला चालतो. देवेंद्र फडणवीस यांचे वडील कोण होते हे अख्ख्या भारताला माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे सुद्धा वंश परंपरा आहे. आता याच्यातलं एका वाक्यात उत्तर एकच आहे की गोपीनाथ मुंडेंचा वारस कोण, तर नॅचरली पॅट्रियार्कचा कल हा आपल्या मुलाकडे अथवा मुलीकडेच असतो. तो कल लोक स्वीकारतात का, त्या पॅट्रियार्कच्या नंतर लोक स्वीकारतात का, हा खरा प्रश्न असतो. आणि पंकजा मुंडेंच्या बाबतीत एक वेळा स्वीकारला नसेल पण पुन्हा स्वीकारला. एक प्रकारचे डिली डॅली आहे असं म्हणता येईल. ठामपणाने त्यांनाच वारस असं मुंडेंच्या बाबतीत अजूनही म्हटले जाऊ शकत नाही. याचं कारण त्यांचा तेवढा अजून बेस नाही. बरं, ठीक आहे. किरण तारे सर, माझा प्रश्न असा आहे या सगळ्याला, कारण मला असं वाटतं की त्याला ओव्हरआर्किंग तुम्ही एक आकार देऊ शकाल की जेव्हा जेव्हा अशा आंदोलनं होतात तेव्हा काही काळानं त्याच्यामध्ये एक स्टॅग्नन्सी येते. तर मुळात आता या आंदोलनाच्या बाबतीत म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध होणं ओबीसींचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये या राजकीय चर्चा व्हायला सुरुवात होणं, हे मुळात त्या स्टॅग्नन्सीची सुरुवात आहे का? एक. आणि दुसरं, जेव्हा अराजकीय नेतृत्व अशा एखाद्या मागण्यांसाठी तयार होत असतं तेव्हा त्याला राजकीय भूमिका घेणं हे अपरिहार्य बनतं का? बरोबर, दोन्ही गोष्टी आहेत की आंदोलनाचं काय होणार. आता मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू झालं होतं ते गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या टोकाला गेलं, सगळे मोर्चे निघाले, आपण सगळ्यांनी बघितलं. त्यातनं काहीतरी पदरामध्ये पडेल या उद्देशाने मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आलेत आणि त्यांना जे हवं होतं ते मिळालं असा त्यांचा दावा आहे.
त्यामुळे त्यांना जे हवं ते मिळालं. त्यानंतर आंदोलनाची उपयुक्तता म्हणजे संपलेली आहे. मराठवाड्यापुरता का होईना हा प्रश्न आता सुटलेला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील किमान मराठवाड्यामध्ये तरी पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडतील असं काही त्याच्यामध्ये चिन्ह दिसत नाही. आणि दुसरं जेव्हा तुम्ही म्हणताय की अराजकीय नेतृत्व वगैरे, मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीपासूनच राजकीय नेतृत्व आहे असं मला वाटायला लागलं. म्हणजे भले त्यांची भूमिका असेल मराठा समाजासाठी आरक्षणाची, पण त्यांनी अवलंबलेला मार्ग, त्यांनी त्यांच्या आंदोलना पाठीशी उभे राहिलेले लोक, हे सगळं बघता हे राजकारणच होतं. हे जर राजकारण नसतं तर ते कुठल्या दिशेने जाईल तो भाग वेगळा, पण हे याच्यामध्ये राजकीय सपोर्ट नसता, त्याच्यामध्ये राजकीय बॅकिंग नसतं तर आंदोलन एवढं मोठं झालंच नसतं. ही पहिली गोष्ट. आणि मुळात मागणी सुद्धा राजकीयच आहे ना. मागणी जे आहे ती कोर्ट, त्यांना जर ही मागणी करायची असती किंवा त्यांचा जर तेवढा जोरकसपणे दावा असता तर थेट कोर्टामध्ये पिटिशन करता आली असती. तसं न होता रस्त्यावरची आंदोलनं करणं याचा अर्थ त्याच्या मागे कुठेतरी राजकीय बॅकिंग होतं, राजकीय उद्देश होता, हे क्लिअर आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना आपण अराजकीय नेतृत्व असं समजता कामा नये असं याच्यातलं माझं मत आहे. आणि आपण त्यांना राजकीय नेतृत्व समजलं तर त्यांची जी भूमिका असेल, म्हणजे त्यांनी राजकीय नेतृत्व मी का म्हणतोय परत, त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती ना. ते म्हणाले होते आम्ही काही उमेदवार देणार आहोत विधानसभेच्या निवडणुकीला. तरी ते उमेदवार दिले नाही तो भाग वेगळा, पण त्यांनी उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण होतं, याचाच अर्थ त्यांचा उद्देश राजकीय होता. ते राजकीय नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे आपण राजकीय नेतृत्व एखादा जो भविष्यातला उदयोन्मुख राजकारणी असतो तशा दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहायला हवं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत ओबीसी समाजाबद्दल ते गांभीर्याने घ्यायला हवं. बरं, आता आबासाहेब तुमच्याकडे येते. आता मला एक सांगा की ठीक आहे की मनोज, आता पण किरण तारे सरांनी सांगितलं की घेणार ते राजकीय भूमिका. जर असं आपण मान्य केलं फॉर अ मुमेंट की मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी त्यांच्या आंदोलनासाठी राजकीय भूमिका घेतल्या, पण आता हे समोर येत आहे की मनोज जरांगे पाटील हे जे राजकीय भूमिका घेतात ते त्या बदलतात. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये त्या राजकीय भूमिका पूर्णपणे बदललेल्या सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. आणि विशेषतः त्याचं ताजं उदाहरण द्यायचं तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची त्यांची भूमिका. लॉंग टर्म मध्ये जर हे आंदोलन ठेवायचं असेल तर या भूमिका या तुमच्या आंदोलनाला परवडणार आहेत का? एक की आता जसा मी प्रश्न विचारला की आंदोलनाला जे साध्य करायचं होतं ते आता बऱ्यापैकी झालेलं आहे, त्यामुळे अशा भूमिका परवडणार आहेत. कविताजी, मी आपली भूमिका मांडत असताना तुम्ही मला पूर्ण भूमिका मांडू दिली नाही. बर, की आता सगळी चर्चा मी ऐकली, सगळ्यांची चर्चा ऐकली, प्रत्येकाला आपण वेळ दिला आणि आम्ही बोलत असताना आपण पूर्णपणे ती चर्चा होऊ दिली नाही. मुळात जो विषय आहे की मनोज जरांगे हे एकटेच राजकारण करतात असं नाहीये की तुम्ही प्रत्येक थेट विषय आणताय की मनोज जरांगे राजकारण करतायत, मनोज जरांगे असं करतायत आणि मग बाकीचे छगन भुजबळांनी केलं नाही का? भुजबळांच्यावरती आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का? ज्या वेळेला या राज्यात मावळ्यांच्या जाती काढल्या, छत्रपतींची जात काढली, साधू संतांच्या जाती काढल्या, त्यावेळेस कोण बोललं नाही. पण आज विषय कसा आहे की तुमच्या वारसाचा विषय आहे. पंकजाताई कुणाची वारस होणार आहे, धनंजय मुंडे कुणाचे वारस होणार आहेत ते ठरवतील ना. की आज ज्यावेळेस त्यांनी चर्चा भुजबळांनी सुरू केली, जरांगेने त्याच्यावरती प्रत्युत्तर केलं, तर त्याच्यावरती आपण डिबेट लावलं. पण भुजबळांच्या चर्चेवरती का डिबेट लावली नाही आपण? आज असा प्रश्न आहे राज्यामध्ये, मराठा विषयावरती प्रत्येक वेळेला जर कोणी दाबायचा प्रयत्न करत असाल, आम्ही निगेटिव्ह चर्चा करत असाल आणि मराठा समाजाच्या बाबतीत पूर्णपणे निगेटिव्ह चर्चा आपण दाखवत असाल तर या डिबेटमध्ये मी पुन्हा येणार नाही आणि अशा डिबेटला तुम्ही आम्हाला बोलवू नका, आपल्याला विनंती आहे. माझ्या समाजावर बोलायला आम्ही कोणालाही आवडणार नाही. आबासाहेब, पण तुम्हाला असं का वाटतंय की तुमच्या विरोधात बोलतोय? जर आपण चर्चा करतो तर आपण दोन्ही बाजूनी करणार. तुम्हाला असं का वाटतंय की तुमच्या विरोधामध्ये करतोय? पण चुकीच्या गोष्टी तुम्ही त्याच्यातून पेरत असाल, सांगत असाल तर हे योग्य नाही. मग आबासाहेब चर्चा करायच्या की नाही सांगा? बर, त्यांनी चर्चा सोडून दिलेली आहे. ठीक आहे, नवनाथ वाघमारेजी. खरं तर यामध्ये आबासाहेब पाटलांनी कुठेतरी स्वतःवर जास्त ओढून घेतल्यासारखं झालंय. आता हे चर्चा करायचं होतं, आबासाहेब पाटलांनी शरद पवार साहेबांचे खरे वारस कोण सांगितलं पाहिजे ना. आज जरांगेने सुद्धा शरद पवार साहेबांचे खरे राजकीय वारस कोण सांगितलं पाहिजे. कारण की ओबीसी नेत्यांना वारस कोण आहे ठरवण्याचा अधिकार ओबीसी नाही. जसं मराठा समाजातील नेत्यांचा वारस ठरवायचा मराठा समाजाला अधिकार आहे. त्यामुळं जरांगेने खरं तर याच्यात मुळात जरांगेने नाक खुपसण्याची गरज नव्हती आणि जरांगेला तेवढे मोठे नाही. आणि राहिलं जरांगेचं आंदोलन,
जरांगेचं आंदोलन हे पूर्ण राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. याला पूर्वीपासून शरद पवार साहेबांचा हात आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांना ताकद दिली. आता हे जरांगेचं आंदोलन माझ्या तालुक्यात, माझ्या मतदारसंघात, माझ्या जिल्ह्यात झालेलं आहे. त्यामुळे मला पूर्ण माहिती की हे आंदोलन शरद पवार साहेबांच्या ताकदीनं, शरद पवार साहेबांच्या रसदीनं, शरद पवार साहेबांनी पूर्ण यंत्रणा दिली. त्यांचे आता त्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे वेळोवेळी जरांगेच्या जाऊन कानात बोलायचे, वेळोवेळी जरांगेने आंदोलन सोडलेलं, जरांगेला आणून बसवण्याचं काम केलं. त्यामध्ये रोहित पवार असतील, राजेश टोपे हे प्रमुख येतात. आणि त्यानंतर एकटा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला थोडी ताकद देण्याचं काम केलं. म्हणून जरांगे डोक्यावर बसले आणि ज्याला जे बोलता येईल ते बोलण्याचं काम जरांगेने केलं. मग मुख्यमंत्र्याची आई काढ, बहीण काढ, मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बोल, राज्यातील महिला आमदारावर बोल, महिला नेत्यावर बोल, आणि ते खालच्या पातळीचं. आपण खरं तर जरांगेला मराठा समाज म्हणजे या राज्यातील मोठा भाऊ म्हणतो. आणि मोठ्या भावाचा नेतृत्व करणारा आंदोलक जर इतक्या खालच्या पातळीचं आज महाराष्ट्रात आजपर्यंत इतकं खालच्या पातळीचं कोणी बोललं नाही, असा आंदोलकाला जर मराठा समाज नेतृत्व देत असेल तर खरं तर मराठा समाजाचीच मला फील येते की मराठा समाजामध्ये या राज्यामध्ये अनेक प्रगल्भ, अभ्यासू आणि वैचारिक नेते आहेत. खरं तर तशा नेत्यांनी नेतृत्व करण्याऐवजी तुम्ही आता जे काय बोलताय त्याला उत्तर आबासाहेब पाटलांनी देणं अपेक्षित होतं. कारण तुम्ही जे बोलताय ते सगळं मनोज जरांगेंबद्दल बोलताय, तुम्ही त्याला आबासाहेब पाटलांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. पण ज्या गोष्टींचे काही पुरावे नाहीयेत, म्हणजे तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलणार, पण बाकीच्या पण सगळ्या पक्षाचे मराठा नेते गेले होते की मनोज जरांगे, मग त्यांचा काय पाठिंबा नव्हता का? त्यामुळे असंच ह्याच तर आम्ही म्हणतोय ना की घाट घातल्या आरक्षणाचा आणि वाट चालली आहे राजकारणाची आणि ते कुणालाच सुटत नाहीये. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांवर बोट दाखवतोय खरं, पण ते बोट दाखवून साध्य काय होतंय? दोघही जण फक्त एकमेकांकडे बोट दाखवतात. जेव्हा महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहतं, त्या मोठ्या आंदोलनाशी संबंधित महाराष्ट्रातले मोठे समाज असतात, त्यावेळेस त्या आंदोलनांची दिशा काय असते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. जर त्या आंदोलनांच्या व्यासपीठांवरून फक्त राजकारणाचेच घाट घातले जाणार असतील, राजकीय स्कोअरच सेटल केले जाणार असतील, तर आंदोलनं त्यांच्या ठरवलेल्या दिशेनं जात आहेत की नाही असे प्रश्न उपस्थित होतात. म्हणून जेव्हा जेव्हा या आंदोलनांच्या व्यासपीठावर राजकीय खेळ खेळले जात आहेत असं दिसेल, तेव्हा तेव्हा या चर्चा या गरजेच्या ठरतात आणि या चर्चांच्या निमित्तानं प्रश्नही उपस्थित करणं गरजेचं ठरतं. अर्थात काही वेळेला हे प्रश्न टोकदार होतात, काही वेळेला त्याला उत्तर देणं अडचणीचं होतं, पण म्हणून या चर्चा टाळता येतात असं नाही. आज आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली उत्तरं मनमोकळेपणानं दिलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.